नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। या नवीन अभ्यासक्रमातील विषय विज्ञान यातील 5वा पाठ आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व विषयाच्या स्वाध्यायाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, त्यावरती जर क्लिक केलं तर सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, सत्य की असत्य ते सहकारण लिहा। त्यामध्ये एक, सर्पदंश झालेल्या व्यक्तीस पटकन पळवत दवाखान्यात घेऊन जावे। तर हे विधान असत्य आहे, कारण सर्पदंश झालेल्या व्यक्तीला हालचाल करायला देऊ नये, मात्र त्याला उचलून वैद्यकीय मदतीसाठी त्वरित दवाखान्यात घेऊन जावे। दोन, उष्माघात झालेल्या व्यक्तीचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे। तर हे विधान सत्य आहे। दुसरा प्रश्न आहे, पुढील परिस्थितीसाठी योग्य प्रथमोपचार सुचवा। तुमचे उत्तर कारणासह लिहा। एक, तुमच्या सहकार्याच्या हातावर उकळते पाणी पडले, त्याचा हात लाल झाला, खूप वेदना होत आहेत। उत्तर आहे, भाजलेला भाग लगेच 10 ते 20 मिनिटे थंड वाहत्या पाण्याखाली धरावा। मलम, तेल, टूथपेस्ट इत्यादी लावू नयेत। गरज असल्यास डॉक्टरांकडे न्यावे, कारण थंड पाण्यामुळे त्वचेची उष्णता किंवा आग कमी होते व भाजणे कमी होते। दुसरा प्रश्न आहे, रस्त्यावर एका व्यक्तीच्या कपड्यांना आग लागली आहे, तो घाबरून पळू लागला आहे। उत्तर आहे, त्या व्यक्तीला धावू देऊ नये, तिला जमिनीवर लोळवावे किंवा जाड चादर किंवा ब्लँकेटने झाकून आग विझवावी, कारण ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने आग विझते। तिसरा प्रश्न आहे, गावातील भरपूर पाणी असलेल्या काही विहिरींचे पाणी एकदम कमी होऊ लागले, त्याच काळात आधी कोरड्या पडलेल्या विहिरींमध्ये पाणी वाढू लागले। यशला वाटले हा चमत्कार आहे, प्रियाला वाटले भूकंपामुळे होणाऱ्या जमिनीखालच्या हालचालींमुळे हे होते। तुम्ही कोणाशी सहमत आहात? कारणासह लिहा। उत्तर आहे, मी प्रियाशी सहमत आहे। भूकंप होतो तेव्हा जमिनीखाली हालचाली होऊन भूगर्भातील पाण्याच्या प्रवाहात बदल होऊ शकतो, त्यामुळे गावातील भरपूर पाणी असलेल्या विहिरींचे पाणी एकदम कमी होऊ लागते आणि त्याच काळात आधी कोरड्या पडलेल्या विहिरींमध्ये पाणी वाढू लागते। त्यात यश म्हणतो त्याप्रमाणे चमत्कार वगैरे काही नाही। चौथा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामध्ये अ, भूकंपामुळे मानवी जीवनावर कोणकोणते परिणाम होतात? याचं उत्तर आहे, एक, भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते। दोन, अन्न, पाणी, औषधांचा व वैद्यकीय सेवांचा तुटवडा होतो। तीन, रस्ते, पूल, रेल्वे मार्गाचे नुकसान झाल्याने दळणवळण व्यवस्था खंडित होते। चार, घरे, शाळा, रुग्णालये व इतर इमारतींचे नुकसान होते। पाच, आर्थिक नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत होते। सहा, लोकांमध्ये भीती व मानसिक ताण निर्माण होतो। ब, युद्धाचे दुष्परिणाम लिहा। उत्तर आहे, एक, युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते, तसेच अनेक लोक जखमी होतात।
2. अन्न व पाण्याची टंचाई निर्माण होते. औषधे आणि इतर वैद्यकीय मदत मिळणेही अवघड होते. 3. नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठे नुकसान होते. जंगले नष्ट होतात. 4. बॉम्बस्फोटांनी घरे कोसळतात. शाळा, रुग्णालय, रस्ते अशा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. 5. विषारी वायू आणि रसायनांनी वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण वाढते. 6. हजारो लोकांना स्थलांतर करावे लागते. लोकांमध्ये भीती आणि मानसिक ताण निर्माण होतो. क. अनोळखी नंबरवरून फोन आला व OTPची विचारणा झाली तर तुम्ही काय कराल? उत्तर आहे 1. अनोळखी नंबरवरून फोन आला तर तो शक्यतो आम्ही घेणार नाही. 2. जर OTPची विचारणा झाली तर तो देणार नाही व त्याबाबत लगेचच पालकांशी बोलू. 3. सायबर गुन्हे करणारे अशा प्रकारे फसवून आर्थिक नुकसान करतात, त्यामुळे अशा फोनबद्दल नेहमी सावध राहू. ही गोष्ट तुमच्या कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण हल्ली असे प्रकार खूप वाढलेले आहेत, त्यामुळे कोणालाही OTP द्यायचा नाही. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रश्न 5. आगीने भाजलेल्या अपघातात व्यक्तीच्या त्वचेला चिकटलेले कपडे ओढून काढण्यात धोके कोणते याची माहिती मिळवा व लिहा. उत्तर पाहूया. 1. त्वचेला इजा होणे. कपडे ओढताना चिकटलेली त्वचा कपड्यासोबत बाहेर निघू शकते. 2. रक्तस्राव. जखम ताणली गेल्याने रक्तवाहिन्या तुटून रक्तस्राव सुरू होऊ शकतो. 3. वेदना वाढणे. यामुळे जखमेवरील दाब वाढून तीव्र वेदना होतात. 4. जंतू संसर्ग. उघड्या जखमेत जंतू जाऊन संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण होतो. प्रश्न 6. मोठा अपघात, आग किंवा नदीचा पूर अशा आपत्तीच्या ठिकाणी केवळ तेथील परिस्थिती पाहणे, व्हिडिओ किंवा फोटो काढणे यासाठी आसपास गर्दी का टाळावी? उत्तर आहे 1. आपत्तीच्या ठिकाणी केवळ तेथील परिस्थिती पाहणे, व्हिडिओ किंवा फोटो काढणे यांसाठी जे लोक गर्दी करतात ते जखमी लोकांना मदत करायला आलेले नसतात. 2. अनावश्यक गर्दीमुळे बचाव कार्य व जखमींना मदत करण्यात अडथळे निर्माण होतात. 3. पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, बचाव कार्य करणारे पथक यांना अडचण होऊ शकते, म्हणून अशा ठिकाणी गर्दी टाळावी. 7वा प्रश्न आहे, रेल्वे किंवा वाहन अपघाताच्या प्रसंगी आपण कोणकोणत्या प्रकारे मदत करू शकतो ते मुद्दे लिहा. उत्तर आहे 1. पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाला तातडीने कळवावे. 2. अपघातात अडकलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढणे, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणे. 3. जखमीवर प्रथमोपचार करणे, बाह्य रक्तस्राव होत असल्यास तो थांबवण्यास मदत करणे. 4. घाबरलेल्या लोकांना धीर देणे आणि मदत करणे. पाच, अनावश्यक गर्दी करणाऱ्यांना दूर करणे, वाहतूक पूर्ववत करण्यास मदत करणे. 6. अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना संपर्क करणे. 7. अफवा पसरवायला मज्जाव करणे. आठवा प्रश्न आहे, आरामशीर प्रवासासाठी हल्ली वातानुकूलित बस म्हणजे AC बस, रेल्वे उपलब्ध असतात. या वाहनांच्या खिडक्यांना मोठ्या काचा असतात, पण खिडक्या कायम पूर्ण बंदच असतात. असे का असते?
अशा वाहनांमध्ये सहज लक्ष जाईल अशा ठिकाणी मोठी हातोडी ठेवलेली असते. ती कशासाठी असेल? उत्तर आहे 1. वातानुकूलित बस व रेल्वेमध्ये थंड हवा बाहेर जाऊ नये म्हणून मोठ्या काचेच्या बंद खिडक्या असतात. 2. अशा वाहनांचा अपघात झाल्यास प्रवाशांना बाहेर पडणे कठीण होते, कारण यांना उघडता येणाऱ्या खिडक्या नसतात. 3. त्यामुळे बाहेर पडण्यासाठी खिडकीच्या काचा फोडणे आवश्यक असते. 4. त्या फोडण्यासाठी म्हणून सहज लक्ष जाईल अशा ठिकाणी मोठी हातोडी ठेवलेली असते. आता प्रश्न 9 पाहूया. आपत्तीशी संबंधित काही शब्द पुढील तक्त्यात लपलेले आहेत. असे शब्द ओळखून तुमच्या नोंदवहीत लिहा. तर या ठिकाणी जे लपलेले शब्द आहेत ते दिलेले आहेत, जसं पोळणे, निसर्गनिर्मित, सर्पदंश, मानवनिर्मित, उष्माघात, सायबर गुन्हा, आपत्ती व्यवस्थापन, भाजणे, वणवा, रक्तस्राव, कुत्रा चावणे, रेबीज, जखम ही काही शब्द या कोड्यामध्ये आपल्याला सापडतील. आलं लक्षात? आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारचे भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ज्यावरती पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.